नमस्कार. इजी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मुलांना रीडिंग स्किल शिकवताना आपल्याला भरपूर अडचणी येतात. काही काही लेटेस्ट असे असतात की त्यांचे उच्चार वेगवेगळे होतात. काही शब्दामध्ये वेगळे होतात, काही शब्दामध्ये वेगळे होतात. त्याच्यामध्येच एक लेटर आहे टी. टीचा उच्चार आपण कधी श असा पाहतो, कधी च असा पाहतो, कधी थ असा पाहतो, कधी ट असा पाहतो, कधी ट असा पाहतो. मग असा का होतो आणि कधी होतो हे आज आपण पाहणार आहोत. आता पहा, इथे मी काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत. RATIO रेशिओ. इथं टचा उच्चार काय झाला आहे? श. नेक्स्ट वर्ड आहे FUTURE फ्युचर. फ्युचर इथं टीचा उच्चार काय झालेला आहे? च झालेला आहे. नेक्स्ट वर्ड आहे THREE थ्री. आता इथं काय झालेलं आहे? टीचा उच्चार थ. नेक्स्ट आहे WATR. इथं टीचा उच्चार झाला आहे ट. आणि लास्ट वर्ड इथं लिहिलेलं आहे THIS दिसच्या इथं टीचा उच्चार झालेला आहे द. आता हे असे काय होतात, कशामुळे होतात, काय रूल्स असतात त्याची हे आपण पाहणार आहोत. आता फर्स्ट रूल आहे टीचा श असा उच्चार कधी होतो? आता पहा, टीच्या नंतर म्हणजे टी लेटेस्टच्या नंतर जर IA, IE आणि IO हे असेल तर, म्हणजे टीच्या नंतर आपल्याला काय पाहायचं आहे? टीच्या नंतर त्या शब्दामध्ये IA पाहिजे, टीच्या नंतर आपल्याला IE पाहिजे किंवा टीच्या नंतर आपल्याला IO पाहिजे. हे तीन पाहिजे. मग हे तीन असतील त्याचा उच्चार काय होतो? श होतो. आता PATIENT पेशंट. पेशंटच्या टीच्या नंतर काय आहे? आय आणि ई आहे की टीच्या नंतर याचा उच्चार काय होतो? श. आता नेक्स्ट वर्ड आहे RATIO रेशिओ. टीच्या नंतर काय आहे? IO. याचा उच्चार काय झाला? श. आपण वरून मध्ये आपण पाहिलं होतं. नेक्स्ट वर्ड आहे MARTIAL मार्शल. मार्शल मध्ये टीच्या नंतर काय आहे? आय. याचा उच्चार काय झाला? श. आता पुढचा टीच्या नंतर URE UAL असेल तर टीचा उच्चार काय होतो? स होतो. रिपीट करते मी. टीच्या नंतर URE UAL जर शब्दामध्ये असेल तर टीचा उच्चार हा च होतो. आता च कसा होतो? पुढे आता बघा PICTURE पिक्चर. मग पिक्चर मध्ये काय आहे? टीच्या नंतर आपण पाहिलं होतं वर रूल मध्ये URE आहे का? URE याचा उच्चार काय झाला? च. पिक्चर. आता UAL नंतर आपण दुसरा वर्ड काढला UAL. टीच्या नंतर काय आहे? UAL असेल तर काय उच्चार करायचा? च उच्चार करायचा आहे. त्याच्यामध्ये अजून एक रूल आहे. टीच्या नंतर जर शब्दामध्ये ION टीच्या नंतर जर शब्दामध्ये ION असेल तर त्याचा उच्चार सुद्धा श होतो. कसा होतो? श होतो. सॉरी QUESTION क्वेश्चन. आता रूल नंतर नेक्स्ट रूल टीचा उच्चार ट. टीचा उच्चार टी कधी होतो? ट कधी होतो? जेव्हा टीच्या आधी शब्दामध्ये वॉवेल असेल तर किंवा नंतर र चा साऊंड असेल तर. आणि त्याच्यामध्ये दुसरे काय लाईन आहे? टीच्या नंतर वॉवेल असेल किंवा त्याच्यानंतर र किंवा ल चा साऊंड असेल तर त्याचा उच्चार काय होतो? ट असा होतो. TREE. टीच्या नंतर काय आहे? र चा साऊंड आहे. टीच्या नंतर आर आहे म्हणजे र चा साऊंड आला, त्याचा उच्चार ट्री होतो. टीच्या नंतर काय आहे? इथं पार्टी. त्याच्यानंतर र चा साऊंड आहे WATER वॉटर. टीच्या नंतर काय आहे? वॉवेल्स आहे. आधी वॉवेल्स आहे. टीच्या आधी वॉवेल्स पाहिजे आहे वॉवेल्स. नंतर र चा साऊंड आहे आर म्हणजे वॉटर. आणि नंतर ME टीच्या आधी ई हे वॉवेल्स आहे. वॉवेल आहे आणि त्याच्या पुढे ल चा साऊंड आहे METAL मेटल. त्याचा उच्चार काय होतो? ट. आता नेक्स्ट रूल टीचा उच्चार कधी थ आणि कधी द असा सुद्धा होतो. आपण वर पाहिलं होतं. मग टीच्या नंतर थ आणि द असं कधी होतो? टीच्या नंतर जर शब्दामध्ये H लेटर असेल तर, टीच्या नंतर जर शब्दामध्ये H लेटर असेल तर टीचा उच्चार थ मग द असा करायचा. आता इथं मी एक्झाम्पल दिलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे THREE थ्री, THIL थिन आणि THICK थिक.
आता इथं काय झालं, या तिन्हीमध्ये सुरुवात टीच्या नंतर एच आहे, त्याचा उच्चार थच होतो. आता नेक्स्ट इथं काही एक्झाम्पल लिहिले आहे की THIS दिस, THAT दॅट, THEL दे. आता इथं टीच्या नंतर एच आहे, याचा उच्चार द होतो. यामुळे जेव्हा तुम्ही थ कधी होतो आणि द कधी होतो, जेव्हा तुम्ही रिडिंग जास्तीत जास्त तुमची वाढवता तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. अशा प्रकारे टीचा उच्चार कुठे श होतो, कुठे च होतो, कुठे थ होतो, कुठे ट होतो, द होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.